त्यामुळं पावसाचा अंदाज घेऊन माझ्या शेतकऱ्यांनी पेरणी करावी, विनाकारण दुबारा पेरणीचं त्याच्यावरती वेळ येऊ नये. रोहित पवारांनी ट्विट केलं होतं जळगावच्या बाबतीतलं की कृषी मंत्र्यांनी ऑनफिल्ड जावं, केळीचे जे नुकसान झाले तिथले आमदार मंत्र्यांना वेळ नाही. रोहित पवार साहेबांची सूचना चांगली त्याबद्दल काही दुमत नाही. अशा अडचणीच्या काळात शेतकऱ्यांच्या बांधावरती गेलंच पाहिजे. आणि या बाबतीमध्ये मी स्वतः रक्षाताई खडसे यांच्याशी बोललो. आता सुद्धा ह्या 3 दिवस त्या फील्डवर आहेत. मला वाटतं त्यामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये जे नुकसान झाले, मुक्ताईनगर, रावेर, यावला, यावल, चोपडा हे 4 तालुक्यामध्ये झाले. स्वतः रक्षाताई त्या तालुक्यातले आमदार हे फील्डवर ते करतायत. आणि तुम्हाला सांगायला हरकत नाही की साधारणतः जे आता हे झालेले त्याचे पंचनामे आपण महसूल विभाग आणि कृषी विभाग स्वतः तिथं हे आहेत. त्यामुळे तिथं निश्चित प्रकारे तिथल्या मंत्र्यांनी दौरे केलेले आहेत, आमदारांनी दौरे केलेले. त्यामुळे निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये जळगाव जिल्ह्यातल्या काय राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना त्यांची भूमिका आमची आहे. बारामतीचे जे नगरसेवक आहेत किशोर मासाळ त्यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होते. दादांच्या बद्दल ज्या पद्धतीने त्यांनी विधान केलं, काय तुम्ही त्या सगळ्या माहिती घेतली का? त्यांनी आता माफी देखील मागितली आहे. खरंच माहिती घेतली नाही किशोर मासाळच्या बाबतीमध्ये. आपल्याच माध्यमातून तर तुम्ही माफी मागितली की मी वाचलं कुठंतरी, मीडियामध्ये कुठंतरी वाचलं. त्यामुळं हे म्हणतात की 2019 मध्ये उद्धव ठाकरे सोबत दगाफटका झाला होता. तसाच दगाफटका पुन्हा एकदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 2019 मध्ये उद्धव ठाकरे सोबत दगाफटका झाला होता. तसाच दगाफटका आता पुन्हा एकदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजपकडे रोप आहे त्याचा. बच्चूभाऊ काय बोलले मला माहित नाही. आणि त्यांची अजून माझी भेट झालेली नाही. कदाचित आता उद्या मी मुंबईला जाणार आहे. बच्चूभाऊची भेट झाल्यानंतर मी बच्चूभाऊंना विचारतो काय झालंय माहिती, त्यांच्याकडून अधिक माहिती मला समजेल. मामा, शेतकरी तुम्हाला स्वतः कॉल करताय, सगळं नुकसान दाखवतंय. राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे, उद्या किंवा परवा बैठक होईल. आचारसंहितेमुळे कदाचित पूर्ण हे नाही करता येणार. पण या बैठकीचा मुद्दा शेतकरी अजेंडा ठेवून तुम्ही काय नवीन सादर करणार आहात का मुख्यमंत्र्यांना, की राज्यातल्या शेतकऱ्यांशी तुम्ही डायरेक्ट कनेक्ट बोलताय म्हणून? 100% राज्यातली परिस्थिती मी त्यांच्या सगळ्यांसमोर मांडणार आहे. मी ज्या तालुक्यामधनं प्रतिनिधित्व करतो, इंदापूर तालुक्यामध्ये, मी अक्षरशः केळीच्या भागात सगळ्यात मोठं जळगाव नंतर नुकसान इंदापूर तालुक्यामध्ये झालेलं आहे. आणि सगळ्याच परिस्थितीमध्ये जे जिथं जिथं नुकसान झालं यामध्ये लवकरात लवकर कशी शासनाच्या वतीनं मदत करता येईल किंवा मदत केली पाहिजे यासाठी उद्याच्या कॅबिनेटमध्ये मी मुख्यमंत्र्यांना त्यांना घालणार आहे. आणि ह्या मदतीच्या बाबतीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे आचारसंहितेचा संमत येत नाही. ओके, धन्यवाद.